Hello friend, today start with as a 6th standard science as a chapter 8 our skeleton system and the skin. Our skeleton system म्हणजे तुमची अस्थि संस्था जे काही बोन पासून तयार झाली जी काही अस्थि आहे ती and the skin means त्वचा. बघा can you recall always can you recall is a previous standard as a 5th standard question. See which organ system do you see in the figure alongside. organ म्हणजे काय इंद्रिय म्हणजे आकृतीमध्ये 3 इंद्रिय दिले ते कोणकोणते आहेत हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. बघा आकृतीमध्ये जी पहिली दिसते आकृती डायग्राम ती कुठली आहे ॲज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम गेल्या वर्षी शिकला आहात. आणि सेकंड इज अ मस्क्युलर सिस्टीम अँड थर्ड इज अ स्केलेटन सिस्टीम. पहिल्यात काय दिसतं आपल्याला काही आतडी कोतडी त्वचा वगैरे दिसते त्याच्यामुळे ती काय झाली डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली. दुसरी काय झाली त्वचा दाखवले फक्त त्याच्यावर नीट निरीक्षण केलं तर ती त्यामुळे त्याला मस्क्युलर सिस्टीम म्हणली जातं. आणि स्केलेटन सिस्टीम म्हणजे नुसता हाडाचा सापळा दॅट मीन्स ऑफ दी स्केलेटन सिस्टीम लक्षात ठेवा. नंतर बघा इन दी प्रिव्हियस क्लासेस we have learned about some organ system म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी काही इंद्रियांचा अभ्यास केलेला आहात. बघा देअर फंक्शन अँड देअर लोकेशन अवर बॉडी त्याचं फंक्शन म्हणजे त्याचं कार्य काय आहे आणि लोकेशन बॉडीमधलं कुठलं आहे हे आपण शिकलो आहोत. विथ दी हेल्प ऑफ दॅट दी कम्प्लीट फॉलोइंग टेबल. बघा हा जो फॉलोइंग टेबल दिलाय तो काय करायचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघा नेम ऑफ दी ऑर्गन पहिल्यामध्ये ऑर्गनची इंद्रिय संस्थेची नावं दिलेत हर्ट लंग्स इंटेस्टाइन्स ब्रेन्स. फंक्शन ऑफ दी ऑर्गन म्हणजे ते जे काही ऑर्गन्स आहेत त्याचं आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतं. आणि बॉडी कॅव्हिटी पोकळी शरीरातील. बघा पहिला हर्ट काय करतं ॲज अ ब्लड सर्क्युलेशन करण्याचं कार्य आपल्या बॉडीमध्ये करत असं फंक्शन ऑफ दी ऑर्गन. आणि बॉडी कॅव्हिटी बघा काय येईल ॲज अ थोरेसिस कॅव्हिटी येईल. नेक्स्ट बघा लंग्स ऑफ दी ऑर्गन ऑफ दी बॉडी फुफ्फुस फंक्शन ऑफ दी ऑर्गन त्याचं कार्य काय आहे ॲज अ रेस्पायरेशन श्वसन करणं. अँड बॉडी कॅव्हिटी इज अ थोरेसिस कॅव्हिटीज हे सुद्धा येतं. नेक्स्ट बघा इंटेस्टाइनचं कार्य काय आहे ॲज अ डायजेशन अँड absorption of the function of the organ in the body. And a body cavity is a abdominal cavity. Next brain is a function of the control and coordination म्हणजे शरीराला कंट्रोल करण्याचं कार्य हे ब्रेन करत असतं आणि कोऑर्डिनेशन सहकार्य करण्याचं सुद्धा कार्य कोण करतं ब्रेन करत असतं. ॲज अ बॉडी कॅव्हिटी इज अ कार्नियल कॅव्हिटी. नंतर बघा ऑरेंज बॉक्समध्ये द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विदिन दी बॉडी कॅव्हिटी. जी काही बॉडी कॅव्हिटी आहेत त्याच्यामुळे जी काही आपली ऑर्गन्स आहेत ते काय आहेत सेफ आहेत. द ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह सेल फॉर ऑल इंटरनल ऑर्गन म्हणजे मानवी सांगाड्याचं हे काय करत असतं संरक्षण कवच म्हणून ओळखलं जातं. ॲज अ ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ दी इंटरनल ऑर्गन. नंतर बघा समटाइम्स व्हेन वी फॉल व्हाईल प्लेइंग और हॅव अ ॲक्सिडेंट. तुम्ही खेळत आहात खेळताना ॲक्सिडेंट झाला पडला अ बोन इन अवर आर्म और लेग मे गेट ब्रोकन म्हणजे पायाचा किंवा हाताचा जो काही भाग आहे तो काय झाला बोनचा तुटला ॲज अ ब्रोकन. धिस इज कॉल्ड ॲज फ्रॅक्चर. त्याला काय म्हणलं जातं फ्रॅक्चर ऑफ दी बोन म्हणजे शरीराचा हाड मोडला असं आपण म्हणतो दॅट मीन्स ऑफ अस्थिभंग मराठीमध्ये. अ फ्रॅक्चर इन अ बोन कॅक्यूज सेव्हरल अँड अनबिरेबल पेन अँड पार्ट विथ दी ब्रोकन बोन सेल इमिडिएटली. म्हणजे काय बघा जो काही फ्रॅक्चर झालेला भाग आहे आर्मचा असू दे लेगचा असेल त्या ठिकाणी अनबिरेबल पेन म्हणजे आपण सहन करू शकत नाही एवढं काय होतं दुखायला लागतं दॅट मीन्स ऑफ पेन. अँड द पार्ट विथ दी ब्रोकन बोन सेल इमिडिएटली आणि त्या ठिकाणी जिथून ब्रोकन झालेला आहे आर्मचा किंवा लेगचा पार्ट तो काय होतो इमिडिएटली स्वेल होतो म्हणजे सुजू लागतो सूज येते. नंतर बघा कॅन यू टेल. बघा
युअर फ्रेंड मीट विथ द ॲक्सिडंट अँड अ बोन इन हिज लेग फ्रॅक्चर्ड. तुमच्या एखाद्या फ्रेंडचा ॲक्सिडेंट झाला आहे, माहिती ॲक्सिडेंट म्हणजे काय, अँड पायाचा लेग काय झाला, फ्रॅक्चर झालेला, अस्ती झालेला आहे. हाऊ विल यू हेल्प, तुम्ही त्याला काय मदत कराल हे विचारले. हाऊ विल यू हेल्प, काय करताल इमिडिएटली तुम्ही बघा. आफ्टर अन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट, म्हणजे जिथं अपघात झालेला आहे, ज्या भागात बोनचा हालचाल काय करायची, होऊ द्यायची नाही, जिथून फ्रॅक्चर झालेला आहे, कारण हालचाल झाल्यामुळे अजून दुखापत होण्याची शक्यता असते, बरोबर आहे का. नंतर बघा काय प्रोसिजर करायची. इम्बॉलिझम इट अँड गेट इमिडिएट मेडिकल हेल्प, आणि लगेच काय करायचं, विचार न करता मेडिकलची हेल्प घ्यायची. आफ्टर गोईंग टू अँड हॉस्पिटल, त्याला काय न्यायचं, दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये न्यायचं. अँड एक्सरे इमेज इज टेकन ऑफ दी पार्ट ऑफ दी सोलन, ज्या भागाला सोलन झालेला म्हणजे सुजलेला भाग आहे किंवा जो भागाचा फ्रॅक्चर झालेला लेग आहे बोनचा, त्याचं काय करायचा, एक्सरे काढायचा. बघा एक्सरेज वेअर डिस्कवर्ड बाय विल्यम्स कोनार्ड रोंटेज. बघा एक्सरेचा शोध कोणी लावला, बघा विल्यम कोनार्ड रोंटेज किंवा रोंटेज, एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे. म्हणजे श किरणाचा शोध कोणी लावला, ॲज अ रोंटेज यांनी लावला. नंतर बघा हा फ्रॅक्चर केलेला भाग आहे, आकृतीमध्ये बघू शकता की बोन फ्रॅक्चर झालेला आहे. अँड एक्सरे इमेज शोज वेदर अ बोन्स इज अ ब्रोकन अँड ऑल्सो एक्सपेक्ट स्पॉट ऑफ दी ब्रोकन. दिस हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग दी प्रॉपर ट्रीटमेंट, म्हणजे एक्सरेच्या सहाय्याने आपल्याला नेमकं समजतं की कुठं दुखापत झालेलं, कुठला भाग ब्रोकन झालेला आहे, आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट आपल्याला घेऊ शकतो, त्यामुळे एक्सरेची गरज आहे. नंतर बघा लेट्स ट्राय धिस. बघा लेट्स आयडेंटिफाय अवर बोन्स, तुमचे बोन्स कसे आयडेंटिफाय तुम्ही करू शकाल. बघा पहिल्यांदा काय म्हणलंय, प्लेस युअर हँड ॲट दी सेंटर ऑफ चेस्ट, तुमचा हँड काय करायचा, चेस्टच्या मध्यभागी ठेवायचा. अँड युअर फ्रेंड बॅक, आणि तुमच्या फ्रेंडच्या पाठीमागे बॅकला ठेवायचा. काय जाणवतं ते आपल्याला पाहायचं, काय कुठले बोन्स दिसतात ते बघायचं आहे. नंतर बघा सेकंड, व्हॉट इज द नेम ऑफ दी हार्ड पार्ट युअर फील, म्हणजे तुम्ही हात ठेवला, जो काय हार्ड पार्टवर हात लावता तुम्हाला तिथं काय फील होतं. ऑन प्लेसिंग युअर हँड आवर चेस्ट, आणि तुमच्या चेस्टवरच्या भागावरती तुम्हाला काय फील होतं ते लिहायचं आहे. नंतर बघा डू यू फील सम हार्ड बम्प्स ऑन दी बॅक आणि व्हॉट आर कॉल्ड, जे काही हार्ड पार्ट बंप होण्यासारखं बॅकला लागतं, फील होतं, त्याला काय म्हणतात, व्हॉट आर दे कॉल्ड. फोर्थ बघा, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस बिटवीन दी बोन्स बॅक अँड दोज ऑफ दी चेस्ट, म्हणजे पाठ व छाती जी आहे त्या हाडांच्या आकारामध्ये तुम्हाला काय डिफरन्स, म्हणजे काय फरक जाणवतो, ह्याच्यात नोंद करायची. आणि ही जी काय 4 क्वेश्चन आहेत, मी आन्सर नाही सांगितलेली, हे सर्व आन्सर कसे आहेत तुम्हाला जेव्हा पाठ समजेल तेव्हा ह्या पूर्ण क्वेश्चनची तुम्हाला आन्सर मिळून जातील, त्यामुळे पाठ व्यवस्थित पहा. नंतर बघा द ह्युमन स्केलेटन सिस्टीम. स्केलेटन सिस्टीम म्हणजे माहिती आहे अस्थि संस्था, म्हणजे ज्याच्यातून आपलं शरीर बनलेलं आहे हाडांचं ते. बघा ऑल दी बोन्स इन अवर बॉडी आर नॉट दी सेम शेप, आपल्या बॉडीचा सर्व शेप सारखा आहे का, नाही, काय आहे, ॲज अ नॉट सेम, म्हणजे सारखे नाहीत. एव्हरी बोन्स इज डिफरंट, प्रत्येक बोन कसे आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. का सर्व एक समान दिसतात का, नाही, तर आकार आपल्या बॉडीचा वेगळाच असता. बघा ऑल दी बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क अवर स्केलेटन, म्हणजे जो काही आपला बोन्स आहे त्याला एक सांगाड्यामुळे काय झालंय, एक विशिष्ट शेप आपल्या बॉडीला काय झालाय, निर्माण झालेला दिसून येतोय. कशामुळे, तर ह्या स्केलेटनमुळं. स्केलेटन म्हणजे आपले जे बोनपासून बनलेले आहेत ते म्हणजे स्केलेटन, लक्षात ठेवा. द स्केलेटन गिव्ज अ शेप टू दी बॉडी. ऑल दी बोन्स ऑफ दी बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फ्रॉम दी स्केलेटन सिस्टीम. कार्टिलेज म्हणजे कुर्च्या, ॲज अ स्केलेटन सिस्टीम, म्हणजे आपल्या शरीरात जी काय हाडे किंवा कार्टिलेज म्हणजे कुर्च्या आहे ते एकत्र मिळून आपली स्केलेटन सिस्टीम स्ट्रक्चर तयार झालेलं दिसून येतं. नंतर बोन्स आर हार्ड, आपले बोन्स कसे आहेत, एकदम हार्ड आहेत. दे
आर नॉट फ्लेक्सिबल. मऊ आहेत का? मऊ असते तर तुटून गेले असते. कसे आहेत बोन्स? हार्ड आहेत. बोन्स आर कंपोज्ड टू मेन पार्ट. त्याचे 2 भाग आहेत बोनचे सुद्धा. बघा, बोन्स आर दी बायोटिक. बायोटिक म्हणजे काय? जैविक आणि अबायोटिक असे 2 पार्ट आहेत. त्यात बायोटिकमध्ये काय येतं बघा? कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड साल्ट. साल्ट्स आर दी अबायोटिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ दी बोन्स. म्हणजे हे अबायोटिकमध्ये येतात. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि मिनरल साल्टपासून अबायोटिक कंपाऊंड बनतात. आणि त्यातील कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ ऑफ दी बोन्स. आणि कॅल्शियम काय करतं? आपली जी बोन्स आहे त्याला मजबूतपणा देण्याचं काम करतं. आणि त्याच्याविषयी आधी आपण न्यूट्रिएंटमध्ये शिकलेलो आहोत, न्यूट्रिशन अँड डाएटमध्ये. नंतर बघा डेफिनेशन आहे. द सिस्टीम विच गिव्स ए डेफिनाइट शेप to the body, provides support and protects to delicate organ inside the body. The skeleton system. skeleton system कशाला म्हणतात ते सांगितलंय बघा. शरीराला निश्चित आकार देऊन जो काही आधार देतं शरीराला आपल्या, त्या नाजूक इंद्रियाचे रक्षण करण्याच्या भागाला काय म्हटलं जातं? ॲज अ स्केलेटन सिस्टीम. नंतर बघा टाइप्स ऑफ बोन्स. बोन्स अवर बॉडी ॲज अ क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. ॲज अ फ्लॅट बोन्स, सेकंड इज अ स्मॉल बोन्स. स्मॉल बोन्समध्ये डायग्राम पाहू शकता. स्मॉल बोन कुठे येतात? आपल्या बॉडीमध्ये. नंतर इरेग्युलर बोन्स. इरेग्युलर म्हणजे अनिश्चित. नंतर बघा ॲज अ लॉंग बोन्स म्हणजे शरीरातील आपल्या लांब असलेले बोन्स. नंतर बघा कॅन यू टेल. कॅन यू आयडेंटिफाय दी ॲनिमल्स फ्रॉम दी पिक्चर ऑफ दी स्केलेटन. म्हणजे खाली काय आकृती दिली आहे त्याची आकृतीवरून आपल्याला कोणते ॲनिमल्स येतात ते निश्चित करायचं आहे. पहिलं बघा काय येईल? ॲज अ हॉर्स सांगू शकता किंवा डॉग सांगू शकता. नंतरचा बघा डायनासॉर. थर्ड इज अ फिश अँड फोर्थ इज अ स्नेक. म्हणजे आकृतीच्या सांगाड्यावरून स्केलेटनवरून आपण त्यांना काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. नंतर बघा ट्राय धिस. ट्राय धिसमध्ये काय सांगितलंय? टेक अ मेजरिंग टेप अँड मेजर दी लेंथ ऑफ दी बोन्स ऑफ युअर आर्म्स अँड लेग्स. म्हणजे काय करायचं? आपल्या घरात माहिती आहे जे काही मेजरिंग कपडे वगैरे मेजर करतात ती मेजरिंग टेप घ्यायची. त्याच्या सहाय्यानं आपलं स्वतःचं बोन्स काय करायचं? मेजर करायचं. कुठलं? तर एक हाताचं आणि दुसरं पायाचा, लेगचा भाग मेजर करायचा. आणि डू यू दिस सेम युअर फ्रेंड. त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंडचा, सिस्टरचा, ब्रदरचा सारखा येतो का हे आयडेंटिफाय करायचं आहे. रेकॉर्ड दी मेजर इन दी टेबल बिलो, कम्पेअर द. आणि ती टेबलमध्ये काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे. नंतर बघा द ह्युमन स्केलेटन सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट. म्हणजे ही जी काही स्केलेटन सिस्टीम आहे ती काय केली आहे? 2 भागामध्ये डिवाइड केलेली आहे. द ॲक्सियल स्केलेटन अँड ॲपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टीम म्हणू शकता. अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा हे नेमकं कशाला म्हणतात ते पाहू. बघा द ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ दी स्कल, द स्पिन अँड द रिब केज. म्हणजे ॲक्सियल स्केलेटन कन्सिस्ट मध्ये काय कन्सिस्ट होतं? स्कल होतं, कवटी होते. स्पिन कन्सिस्ट होतं म्हणजे छातीचा, पाठीचा कणा. आणि रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. जो छातीचा पिंजरा आहे त्याचे सुद्धा 2 भागामध्ये डिव्हिजन होतं. म्हणजे ज्याचे 2 इक्वल पार्ट होतात त्याला लक्षात ठेवा. ॲक्सियल स्केलेटन म्हणजे अक्षीय सांगाडा म्हणलं जातं. ज्याचे स्कलमध्ये बघत तर 2 पार्ट होतात इक्वली. आईज असेल, नोज असेल, तो काय होतात? त्याचे इक्वली 2 पार्ट होतात. त्याचप्रमाणे स्पिन म्हणजे काय? पाठीच्या कणाचे सुद्धा 2 पार्ट होतात पाठीमागून पाहिलं तरी. आणि नंतर रिबकेज म्हणजे छातीच्या पिंजऱ्यात सुद्धा 2 इक्वल पार्ट होतात. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? ॲक्सियल स्केलेटन. आणि दीज आर सिच्युएटेड सिमेट्रिकली अलॉंग दी सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ दी बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीच्या मध्यभागापासून त्याचे काय होतात? 2 इक्वल पार्ट होतात. नंतर बघा ॲज अ ॲपेंडिक्युलर स्केलेटन is made up of the bones of the upper and lower limbs, arms and legs is either side of the central axis. म्हणजे जो काही उपांग साडा आहे तो मध्य रेषेच्या बाजूतून मिळून तयार झालेला असतो. यामध्ये कुठला भाग येतो? ॲज अ हँड्स म्हणजे हाताचा भाग, आर्म्स येतो आणि पायाचा भाग येतो. याचं कशामध्ये? तर ॲपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टीम. आकृतीमध्येही पाहू शकता. हाताचा भाग म्हणजे त्याचे 2 पार्ट वेगळे वेगळे दिसतात आपल्याला. सारखे आहेत का?
नाही. नंतर बघा, ॲज अवर बॉडी ग्रोज द साईज अँड लेंथ ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस. सच चेंजेस इन साईज अँड लेंथ कॅन बी सीन चिल्ड्रन अकॉर्डिंग टू दी एज. म्हणजे प्रत्येक वयोमानानुसार ग्रोथ जसं होईल तशी हाडांची लांबी वगैरे सुद्धा वाढलेली दिसून येते. अकॉर्डिंग टू चिल्ड्रनमध्ये सुद्धा तुम्ही हे चेंजेस बघू शकता. हाऊएव्हर दी बॉडी कंटिन्युअस टू ग्रो ओनली दी सर्टन लिमिट. ह्याला सुद्धा काय बॉडी म्हणजे जे काही बॉडीमध्ये बॉडी आहे ती ग्रो करते, पण त्याला पण ठराविक पिरियड आहे. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉंगर. जे काही उंच माणसं आहेत त्याचं जर बोन्स बघत ते कसं असणार आहे, लॉंगर असणार. त्याचप्रमाणे शॉर्ट बघत त्याचे बोन्स सुद्धा शॉर्ट असतात. आताच आपण द ॲक्सेल स्केलेटन सिस्टीममध्ये स्कल, रिबकेज आणि स्पिन हे पार्ट पाहिले, पण त्याच्यामध्ये किती बोन्स आहोत हे पाहणार आहोत. बघा, स्कल कवटी. द स्कल इज फॉर्म्ड बाय द बोन्स ऑफ द हेड अँड पेस. ह्याच्यामध्ये बोन्स कुठं आढळतात, आपल्या दोन भागामध्ये, एक डोक्याच्या वरच्या भागात आणि तोंडावरती. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. आपला जर स्कल बघतला, कवटी बघत तरी कशी आहे, फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे पसरट आहे, त्याचबरोबर ती किती मजबूत सुद्धा आहे, द स्ट्रॉंग. देअर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन दी स्कल अँड 8 इन दी हेड आणि 14 इन दी फेस. म्हणजे एकूण आपल्या कवटीमध्ये 22 बोन्स आहेत स्कलमध्ये. त्यातले 8 जे आहेत ते डोक्याच्या भागात आहेत, हेड्स, आणि 14 जे आहेत ते तोंडाच्या भागामध्ये आहेत. बघा, एक्सपेक्ट दी लोअर जॉ नन ऑफ दी बोन्स इन अ स्कल. आणि क्वेश्चन विचारलं त्याच्यावरून, विच ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी डज दी स्कल प्रोटेक्ट. आपल्या बॉडीचा कुठला पार्ट आहे ते प्रोटेक्शन करतं. नंतर बघा, रिबकेज. रिबकेजमध्ये काय येतं, फील इन दी लेफ्ट अँड राईट साईड अवर चेस्ट. म्हणजे चेस्टवरच्या राईट आणि लेफ्ट साईडला काय करायचं, फिंगरने किंवा हँडने हात लावायचं, काय जाणवतं ते पाहायचं. बघा, हाऊ मेनी बोन्स कॅन यू फील ऑल टुगेदर ऑन 2 साईड. म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला किती बोन जाणवतात चेक करा, मग खाली पहा. नंतर बघा, चेक इन दिस सेंटर. सेंटरमध्ये एक बोन जाणवेल. हाऊ मेनी बोन्स डू यू फील. तुम्हाला किती बोन्स फील होतात ते काय करायचं, काउंट करायचं. नंतर बघा, द केज लाईक स्ट्रक्चर इन दिस चेस्ट इज कॉल्ड रिब केज. ते आपल्या छातीमधील जो काही पिंजऱ्यासारखा भाग दिसतो त्यालाच काय म्हणलं जातं, छातीचा पिंजराच म्हणजेच रिब केज असं म्हणलं जातं. इन दिस चेस्ट देअर इज अ वन व्हर्टिकल फ्लॅट बोन्स कॉल्ड सेट्रम. टेलो पेअर ऑफ फ्लॅट बोन्स कॉल्ड रिब आर जॉइंड इन अ साइड अवे. The 25 bones from the rib cage are joined in the spine in the back. म्हणजे पाठीमागच्या सहाय्याला रिबकेजमध्ये पाहिलं तर एकूण 24 बोन्स असतात. त्यातील टेलो बोन्स हे वन साईडला आणि टेलो बोन्स म्हणजे अदर साईडला असतात आणि मधला एक बोन्स, म्हणून मिळून किती होतात, 25 बोन्स तयार होतात. बघा, टेलो पेअर्स ऑफ दी फ्लॅट बोन्स म्हणजे साईडच्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला टेलवत मिळून 24 झाले. आणि जो मधला भाग आहे तिथे किती 1 बोन्स आहेत. जॉइंड इन द स्पिन इन दी बॅक. पाठीमागच्या साह्यानं ते जोडलेलं आहे. नंतर बघा, जोडलेलं दिसून येतं. नंतर बघा, तर स्पिन म्हणजे काय, पाठीचा कणा. बॅकबोन्स आणि व्हर्टिबल कॉलम सुद्धा त्याला म्हणलं जातं, बॅकबोनच म्हणलं जातं. बघा, नंतर द स्पिन इज फॉर्म्ड ॲज पॅडलॉक शेप्ड. पॅडलॉक म्हणजे एखाद्या लॉकसारखा शेप असतो ह्याचा. कशाचा, तर पाठीच्या कण्याचा. बोन्स प्लेट्स स्ट्रेट वन अबाव दी अदर. देअर ऑल टुगेदर 33 बोन्स इन दी स्पिन. म्हणजे पाठीमागच्या साह्यानं पाठीच्या कण्यामध्ये 33 बोन्स असतात. इच कॉल्ड अ व्हर्टिब्रा. त्यालाच काय म्हणलं जातं, व्हर्टिब्रा म्हणजेच मनका असं म्हटलं जातं. दिस बोन्स आर अरेंज्ड वन अबाव दी फ्लेक्सिबल अँड दी स्पिन प्रोटेक्ट दी स्पिनल कोड अँड दॅट ओरिजिनेटेड फ्रॉम दी ब्रेन. म्हणजे ब्रेनपासून ते काय होतं, स्टार्ट होतं. त्यात बघा, क्वेश्चन काय विचारलं, व्हॉट वूड हॅपन्ड इफ डीड
नॉट हॅव अ बॅकबोन, म्हणजे आपल्या पाठीचा कणा नसता तर काय झालं असतं, आपली जी पाठ आहे ती स्ट्रेट राहिली असती का, नसती राहिली, मरगळून पडली असती. नंतर बघा द अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे दुसरा पार्ट आहे त्यातला, म्हणजे उपांग सांगाडा. उपांग सांगाडा फक्त हातात आणि पायात असतं, आताच पाहिलं. बघा द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स अँड 2 लेग्स, म्हणजे प्रत्येक ह्युमन बॉडीला 2 आर्म्स आणि 2 लेग्स असतात, माहिती आहे. द डिफरंट पार्ट ऑफ द आर्म अँड लेग्स ॲज अ सेव्हरल बोन्स, त्याचे बोन्स आहेत ते कसे आहेत, ॲज अ सेव्हरल बोन्स आहेत. कशाचे, आर्म अँड लेग्स ॲज अ डिफरंट पार्ट विच इज कनेक्टेड टुगेदर बाय जॉईंट्स. ते काय झाले, विशिष्ट सांध्याने जोडले गेले, जे काय लेगचे आहे ते सेव्हरल बोन. नंतर बघा डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, देअर आर 3 बोन्स इन इच ऑफ द इयर, तुमच्या कानामध्ये किती बोन्स आहेत, 3 बोन्स आहेत. ऑफ दिस स्ट्रिप्स ऑफ द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी, हे विचारलंही जातं बघा, सर्वात स्मॉलेस्ट बोन कुठं आहे, तर इयरमध्ये आहे, कानामध्ये आहे, आणि त्याला काय म्हणलं जातं, स्ट्रीप म्हणलं जातं. इट इज द स्मॉल ॲज अ ग्रेन ॲज अ राईस, तो राईस सारख्या दाण्यासारखा तो एवढा स्मॉल बोन आहे. अँड इज हॅलो, इट अ शेप लाईक अ स्ट्रीप, म्हणजे ह्याचा शेप कसा आहे, एखाद्या आकार कडीसारखा जाणवतो. नंतर बघा इज अ ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन अ थाय, थाय म्हणजे मांडी, बोन्स ऑफ ऑर फ्युमर. नंतर बघा ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अ ह्युमन स्केलेटन इन युअर स्कूल लॅबोरेटरी ऑर अ पिक्चर ऑफ दी स्केलेटन. स्केलेटन म्हणजे हाडाचा सांगाडा प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये असतो, प्रयोगशाळेत पाहू शकता. अँड क्लासिफाय दी बोन्स इन युअर बॉडी इंटू 4 टाईप्स, आणि तुमच्या बॉडीचे 4 टाईप्स काय करायचे आहेत, क्लासिफाय करायचे आहेत, वर्गीकरण करायचं आहे. आणि डिस्कस दी फंक्शन ऑफ दी बोन्स, आणि त्याचं कार्य काय आहे, त्या 4 टाईप बोन्स आहे ते लिहिलेले टाईप्स मधले क्लासिफिकेशन, त्याचं कार्य काय हे सुद्धा तुम्हाला लिहून काढायचं. नंतर बघा ट्राय दिस, करून पहा. मूव्ह द डिफरंट पार्ट्स ऑफ युअर बॉडी फ्रॉम द हेड टू द टोज अँड ऑब्झर्व द डिफरंट प्लेस ॲट विच दे बेंड अँड टर्न, म्हणजे तुमच्या हातापायामध्ये पूर्ण बॉडीचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, आणि त्याच्यातले कुठले म्हणजे टर्न होतात, ब्लेंड होतात किंवा टर्न होतात ते पाहायचं आहे. नंतर बघा द बोन्स इन अवर बॉडीज आर कनेक्टेड इच अदर, इट मीन्स लिगमेंट्स, म्हणजे जे काही आपल्या शरीरात हाडे आहेत ते एकमेकाशी काय आहेत, जोडलेले आहेत, कशाने, स्केलेटन म्हणजे बोनने जोडलेले आहेत. नंतर बघा जॉईंट्स. जॉईंट म्हणजे काय, सांधा. जॉईंट्स आर दी प्लेस वेअर 2 or more than 2 bones are connected to each other. जॉईंट्स आर 2 टाईप्स. जॉईंट कशाला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्याला काय म्हटलं जातं, सांधा म्हणतात. त्याने 2 टाईप्स आहेत. कुठले बघा, मुव्हेबल जॉईंट्स आणि इमुव्हेबल जॉईंट, म्हणजे चल सांधा आणि अचल सांधा, म्हणजे फिरणारे आणि न फिरणारे बोन्समध्ये. बघा बोन्स कॅन मूव्ह, हालचाल करतात. एक्झाम्पल बघा, बोन्स ऑफ आर्म अँड लेग, हे कुठे असतात, आर्म आणि हातामध्ये आणि लेग्स पायामध्ये असतात. आणि इमुव्हेबल जॉईंट्स, बोन्स कॅन नॉट मूव्ह, हे बोन्स काय होतात, मूव्ह करत नाहीत. एक्झाम्पल बघा, बोन्स ऑफ दी स्कल, हा कुठं आहे, आपल्या कवटीमध्ये आहे, अदर दॅन दी लोअर जॉ, फक्त लोअर जॉ सोडून. हे काय झाले, मुव्हेबल जॉईंट आणि इमुव्हेबल जॉईंट झाले. आता त्या सांध्याचे काय परिणाम होतात, टाईप्स ऑफ दी जॉईंट्स. बघा लेट्स अस स्टडी सम टाईप्स ऑफ मुव्हेबल जॉईंट. मुव्हेबल जॉईंट म्हणजे मूव्ह करणारे जॉईंटचे आपण टाईप्स पाहणार आहोत. आणि जी डायग्राम सुद्धा विचारली जाते एक्झामला. नंतर बघा हिंग जॉईंट. हिंग जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा. आकृतीमध्ये आहेत पाहू शकता. दिस टाइप्स ऑफ द जॉईंट्स अलाव द मुवमेंट ऑफ द बोन्स ओनली वन डायरेक्शन. हे जे बोन्स आहेत ते फक्त वन साईडला डायरेक्शन करतात. इट मूव्ज इन 180 डिग्री म्हणजे 180 अँगललाच ते मूव्ह करतात. एक्झाम्पल एल्बो अँड नी. म्हणजे एल्बोचा जर भाग बघितला तर तो तिथलाच भाग काय करतो, मूव्ह करतो. आणि गुडघ्यातला खालीवर आपण खांद्याला हात लावायचा आणि स्ट्रेट म्हणजे 180 अंश होतो. नंतर बघा बॉल अँड सॉकेट जॉईंट्स म्हणजे काय, उखळीचा सांधा. नंतर बघा इन दिस टाइप्स ऑफ जॉईंट्स दी बोन्स कॅन मूव्ह इन अ 2 or more डायरेक्शन. हे काय होतात, 2 or more जॉईंटला फिरत असतात इन अ 360 अँड
म्हणजे 360 डिग्रीला तो काय करतो, फिरत असतो. 360 म्हणजे पूर्ण बाजूला तो फिरणार आहे. उदाहरणार्थ बघा, एक्झाम्पल शोल्डर अँड हिप जॉईंट्स म्हणजे खांदा आणि आपला खुबा, तो काय करतो 360 डिग्रीमध्ये काय करतो असतो, राऊंडमध्ये फिरत असतो. त्याच्यामुळे तो इथं आकृतीमध्ये आहे का, बॉल अँड सॉकेट जॉईंट्स पूर्ण 360 डिग्रीला तो फिरत असतोय. नंतर बघा ग्लिडिंग जॉईंट्स. ग्लिडिंग जॉईंट म्हणजे सरकता सांधा, आपण म्हणलं जातं सरकला सांधा. बघा, इन दिस टाइप्स ऑफ जॉईंट्स दी बोन्स ओनली स्लाइड म्हणजे तिथल्या तिथं तो सरकला जातोय ओव्हर ऑफ ईच अदर. एक्झाम्पल बघा रिस्ट अँड अँकल जॉईंट्स. कॅन यू रिकॉल, बघा इथं सुद्धा कॅन यू रिकॉल आहे म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला झालेला पाहिजे. विच ऑर्गन हेल्प दिस सेन्स वेदर समटाइम इज हॉट और कोल्ड, रफ और स्मूथ एक्सेट्रा. हे तुम्ही कशावर ओळखू शकता की ती हॉट आहे, कोल्ड आहे, रफ आहे किंवा स्मूथ आहे, कुठलीही बाजू असू दे. ते कशावरून सांगू शकता, आन्सर इज द स्किन. स्किनवरून. बघा पुढचा पॉईंट काय आहे, द स्किन, त्वचा. आता स्केलेटन सिस्टीम बघितली, अवर स्केलेटन सिस्टीम, आता स्किनचा पार्ट बघा. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. बघा आपली जी काही सजीव सृष्टी आहे त्याच्यातील महत्त्वाचा पार्ट आपल्या ऑर्गनमधला कुठला असेल तर तो कुठला आहे, त्वचा आहे. ॲज अ स्किन, द स्किन हॅज अ हेअर. आपल्या स्किनवरती काय आहेत, हेअर्स आहेत. देअर आर नेल्स. नेल्स सुद्धा आहेत कशाला, त्वचेला लागून. ॲट दी टिप्स ऑफ दी फिंगर्स अँड टोज. फिंगर्स अँड टोजला आपल्याला काय आहेत, नेल्स आहेत, नखे. द स्किन गिव्ज अ सेन्स ऑफ दी टच. आपण स्किननं कशाला टच केला आहे त्याच्या आपल्याला लगेच काय होतो, सेन्स होतो. द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ दी बॉडी. बघा स्किन हा आपल्या सेन्सरी हा महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे आपल्या शरीरातील महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय कुठला आहे तर कुठला आहे, स्किन आहे. त्याची व्याख्या बघा, द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ दी बॉडी इज कॉल्ड अ स्किन. स्किन कशाला म्हणलं, शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा, ॲज अ स्किन असं म्हटलं जातं. त्याचं कार्य काय बघा, फंक्शन ऑफ दी स्किन. पहिलं फर्स्ट, प्रोटेक्टिंग दी इंटरनल पार्ट ऑफ दी बॉडी लाईक मसल, बोन्स, ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतील जे काही मसल, बोन, ऑर्गन आहे त्याचं संरक्षण करणं. हेल्प प्रिझर्व दी मॉइश्चर इन दी बॉडी. बॉडीला मॉइश्चर करण्याचं कार्य स्किन करतं. त्याचं फंक्शन सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी देण्याचं कार्य स्किन करतं. रिलीज जिंक स्वीट अँड रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. म्हणजे शरीराचे जो काही घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण करतं, ॲज अ फंक्शन ऑफ स्किन. गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम दी हीट अँड कोल्ड. हीट आणि कोल्ड पण प्रोटेक्शन कोण करतं, स्किन करत असं. जे काही ऊन वारा असेल त्याच्यापासून संरक्षण करण्याचं फंक्शन कार्य कोण करतं, ॲज अ स्किन. शिकतं बघा, द स्किन फंक्शन ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ दी टच. म्हणजे एखाद्या कार्य केलं की स्पर्श कार्य, इंद्रिया पण पोहोचवण्याचं कार्य सुद्धा कोण करतं, स्किन करत असतं. नंतर बघा, द स्ट्रक्चर ऑफ दी स्किन. ह्याची सुद्धा डायग्राम एक्झामला विचारतात. दोन एक आहे डायग्राम. द ह्युमन स्किन इज अ मेड अप ऑफ 2 मेन लेअर. ह्युमन स्किनचे 2 मेन लेअर्स आहेत बघा. द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस. म्हणजे जी काही आपली वरची त्वचा आहे ती म्हणजे काय, इपिडर्मिसचा पार्ट आहे. द लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिन. आणि त्याच्या खालच्या भागाला डर्मिस असं म्हणलं जातं, म्हणजे अंतत्वचा. बिलो दी डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ दी ब्लड व्हेसल अँड नर्व फायबर. द सबक्युटेनियस layers under this network maintains normal body temperature. The epidermis has a various लेअर. म्हणजे आपल्या काही रक्तवाहिन्या वगैरे आहेत, म्हणजे असं त्याचं जाळं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला उपत्वचीय थर असतो ॲज अ सबक्युटेनियस लेयर्स. आणि ते शरीराचे तापमान नियंत्रण करण्याचं काम कोण करतं तर हे इपिडर्मिसच्या लेअर करत असतात. आणि आकृतीमध्ये बघा, स्ट्रक्चर ऑफ दी स्किन, वरचा पार्ट आहे त्याला आपल्या स्किनचा सुद्धा त्याला इपिडर्मिस म्हटलं जातं, ॲज अ बाह्य त्वचा. डर्मिस म्हणजे आतील त्वचा आणि सबक्युएट म्हणजे उपचरित्र्य थर, म्हणजे सर्वात खालचा थर जो आहे तो कशाचा आहे, द सबक्युएट. ॲज अ त्याला हायपोडर्मिस सुद्धा म्हटलं जातं. नंतर बघा, कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन यू वॉक ऑर प्ले इन द हॉट सन. म्हणजे उन्हात चालल्यामुळं तुम्हाला काय होतं, थकल्यागत होतं. खेळल्यामुळं काय होतं ते विचारलं, काय होतं, थकल्यागत होतं. ॲज अ व्हेरी लोअर्ड, टायर्ड होतं उन्हामुळे. व्हेन बघा नंतर, व्हेन वी वॉक ऑर प्ले इन दी सन. तुम्ही
उन्हात चालला किंवा खेळला तर काय होतं, द टायर्ड बट द सेम टाइम अवर स्किन बिग वेट, आणि त्याच टायमाला काय होतं, आपली त्वचा सुद्धा ओलसर झालेली जाणवते, म्हणजे घाम आलेला आपल्याला जाणवतं. दिस इज बिकॉज ऑफ स्वीट, त्याला काय म्हटलं जातं, स्वीट ॲज अ घाम सुद्धा म्हटलं जातं. इन दी स्किन देअर इज अ ग्लँड विच सिक्रेट, म्हणजे हे जे त्वचेमध्ये साठवलं जातं, कुठल्या ग्लँडमध्ये साठवलं जातं स्वीट, त्याला काय म्हटलं जातं, स्वीट ग्लँड्सचं म्हटलं जातं, म्हणजे घर्मग्रंथी म्हटलं जातं. आफ्टर प्लेइंग इन दी हॉट सन अँड आफ्टर हार्ड फिजिकल लेबर दी टेम्परेचर ऑफ दी बॉडी रायजेस दॅन दी स्वीट इज रिलीज, म्हणजे तुम्ही जेव्हा जास्त उन्हात खेळता, जास्त टेम्परेचर असतं, तेव्हा बॉडी काय होते, रायजेस होते, आणि त्याच्यामुळे काय होतं, स्वीट जो आहे तो काय होतो, घाम जो आहे तो काय रिलीज झालेला दिसून येतो, निर्माण झालेला. नंतर बघा, इट दी हेल्प्स अँड रिड्यूस दी टेम्परेचर ऑफ दी बॉडी. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन कॉन्स्टंट ॲट अप्रोक्सिमेटली 37 डिग्री, म्हणजे आपल्या शरीराचे जे काही तापमान आहे ते किती ठेवतं, 37 डिग्री सेल्सिअसला जवळपास कायम राहतं. नंतर बघा, मेलॅनिन इज अ इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दी स्किन. बघा, अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन इज प्रेझेंट इन दी सेल ऑफ दी इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या मध्ये जो काही बाह्य भाग आहे, आपण इपिडर्मिसचा बघितला, त्याच्यामध्ये हे मेलॅनिन प्रेझेंट असतं, वरची स्किन. द मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन अ सर्टन ग्लँड्स इन दी स्किन. दी पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड दी फेअरनेस और डार्कनेस ऑफ दी स्किन, म्हणजे आपल्या त्वचेचं फेअरनेस आणि डार्कनेसपणा, म्हणजे काळवटपणा किंवा गोरपणा हा कशावर डिपेंड असतो, तर ह्या मेलॅनिनच्या पर्सेंटेजवरती डिपेंड असतो. द कलर ऑफ दी स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन अ क्लायमेट. मेलॅनिन प्रोटेक्ट अवर स्किन. मेलॅनिन काय करतं, आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतं. दी इनर पार्ट ऑफ दी अल्ट्राव्हायलेट रेज, जे काय अल्ट्राव्हायलेट रेज आहे त्याच्यापासून सुद्धा मेलॅनिन काय करतं, कंट्रोल करण्याचं कार्य करत असतं. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. विच कलर ऑफ दी स्किन विल गिव्ह ग्रेटर प्रोटेक्शन फ्रॉम दी सनरेज, म्हणजे असा कुठला कलर आहे, रंग आहे आपला, त्याच्यामुळं आपलं सूर्यकिरणापासून अधिक संरक्षण होतं. हे तर ह्याचं उत्तर काय आहे, तर काळी त्वचा. काळी त्वचेमध्ये काय असतं, मेलॅनिनचं प्रमाण जास्त असतं, आणि आताच आपण पाहिलं की मेलॅनिन काय करतं, सनरेजपासून प्रोटेक्शन करण्याचं कार्य करत असतं. नंतर बघा, हाऊ डज स्वीटिंग हेल्प टू लोअर टेम्परेचर ऑफ दी बॉडी, म्हणजे जे घाम आल्यावर आपलं काय, त्वचा काय तापमान कमी काय होते, कारण त्वचा काय होते, ओलसर होते, त्याच्यामुळे तो घाम काय होतो, शोषला जातो, त्याच्यामुळे आपली त्वचा थंड पडली जाते स्किनमुळं. नंतर बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व युअर स्किन अँड दी स्किन युअर ग्रँडमदर, ग्रँडफादर और एनी ओल्ड पीपल इन दी हाऊस. तुम्ही स्वतःची त्वचेचं स्किनचं म्हणजे काय जाणवतं, आणि तुमच्या घरात जे वयस्कर आहेत, वयोवृद्ध आहेत, ग्रँडमदर असतील, आजी आजोबा असतील, किंवा आणि वयस्कर कोणी असेल, त्यांच्या त्वचेमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतो हे नोटीस करायचं. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस, म्हणजे तुम्हाला काय वेगळेपणा दिसतं ते लिहून काढायचं. ॲज दी ग्रो ओल्डर दी प्रोपोर्शन ऑफ फॅट बिनीथ दी स्किन रिड्युसेस. जर ओल्डर जे काही पीपल्स आहेत त्यांची जर त्वचा बघितली तर स्किन काय झालेली असते, रिड्यूस झालेली दिसते, म्हणजे चरबीचं खाली चरबी आलेली दिसून येते. नंतर हाऊ युअर दी प्रिव्हियसली टाईट स्किन डज नॉट श्रिंक दिस कॅक्युजेस रिंकल ऑन दी स्किन इन ओल्डर पीपल, म्हणजे त्यांच्या त्वचेवर रिंकल दिसतात, टाईटपणा नसतो, म्हणजे लूज झालेली स्किन दिसून येते. आणि ती रिंकल स्किन ओल्डर पीपल म्हणजे सुरकुत्या पडल्यासारखी त्यांची त्वचा दिसू लागते. नंतर बघा, डू यू नो इट इज मेलॅनिन दॅट इज डिटरमाइन दी कलर ऑर हेअर, म्हणजे मेलॅनिनचं जी मेलॅनिन आहे ती तुमचे हेअरच्या कलरवर सुद्धा काय असतं, डिपेंड असतं. बघा, जेट ब्लॅक हेअर्स इज अ ड्यू टू प्युअर मेलॅनिन, ज्याचे प्युअर ब्लॅक हेअर्स आहेत त्याच्यामध्ये प्युअर मेलॅनिन प्रेझेंट असतं. आणि वाईल ब्राऊन लायटर हेअर, ज्याचे ब्राऊन कलरचे हेअर्स आहेत त्याच्यामध्ये सल्फर मेलॅनिनमध्ये मिक्स असतं. नंतर बघा, द रेडिश हेअर, ज्याचे रेडिश कलरचे हेअर्स आहेत त्याच्यामध्ये आयर्न इन दी मेलॅनिन, म्हणजे मेलॅनिनमध्ये आयर्न म्हणजे लोह काय असतं, प्रेझेंट असतं, त्याच्यावरून तुमचे हेअर कलर डिपेंड असतो. नंतर बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फॉर दी हेल्थ ऑफ अवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप दी क्लीन. तुमचं जे हेल्थ जर चांगलं राहायचं असेल स्किनची,
तर काय करा, क्लीन करत जावा, स्वच्छ ठेवत जावा. डिस्क्रायमेटिंग बिटवीन दी पीपल बेस्ड दी स्किन कलर इज अनसायंटिफिक अँड रॉंग. लोक काय करतात, त्वचा गोरी होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा भेदभाव करतात आणि काहीही त्वचेसाठी रंग येण्यासाठी काहीही वापरले जातात. अवॉइड द टेम्पटेशन युजेल आर्टिफिशियल मी बिकम्स फेअर होण्यासाठी आर्टिफिशियल जे बाजारात मिळतं ते वापरतात. ते वापरणे काय अयोग्य आहे. जे त्वचा आहे तेच कायम राखणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, कोणतेही मार्केटिंगचं फक्त त्वचा क्लीन ठेवा, त्वचा क्लीन ठेवली की त्याच्यानुसार आपला फेअरनेस जो आहे, कलर आहे तो ॲक्सेप्ट करायची का कोणत्याही मार्केटिंग प्रोडक्टनं गोरं होत नाही.